नमस्कार. आपला हा जो महिलांचा स्पेशल आठवडा आहे त्याच्यामध्ये आज मी कर्तृत्ववान महिला अपर्णा परचुरे त्यांना आज आपण भेटणार आहोत. खरोखर काम करायचं म्हटल्यानंतर ते कशा पद्धतीनं करावं, किती अंगांनी करावं आणि किती निस्वार्थी मनाने करावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अपर्णा परचुरे. त्यांचं पूर्ण नाव आहे सौ अपर्णा अरुण परचुरे. तर आता आपण त्यांच्याशीच बोलूया, छान छान गप्पा मारूया. नमस्कार अपर्णा. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की इतकी कामं तुम्ही करता मला माहिती आहे, तर सुरुवात तुम्ही कधीपासून केलीत? सुरुवात मी माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा थोडे दिवस मी पेंटिंगचे क्लास घेत होते. पण नंतर असं झालं की मला सांगलीत आल्यानंतर इथल्या कॉलेजमध्ये तुम्ही कॅटरिंगच्या कोर्सला शिकवायला येणार का असं विचारलं आणि तिथून माझी दिशा बदलली आणि हातातला रंगाचा ब्रश जाऊन चमचा आला. बर, वा. आणि मी कुकिंग शिकवायला लागले. अच्छा, कधीपासून? म्हणजे 1980 सालपासून मी कुकिंग शिकवते. आणि कधीपर्यंत? ते आता जवळजवळ 2017-18 पर्यंत मी अरे वा, शिकवतच होते. म्हणजे काय, सगळ्या सांगलीला माहितीये की कुकिंग हे तुमचं पॅशन आहे. मला सुद्धा ते माहितीये, पण बरीच वर्ष तुम्ही हे करताय. हो. या काळामध्ये एस्पेशली केक्स हा तुमचा काय म्हणू आपण त्याला, केक वरची तुमची जी मास्टरी आहे, तर त्याच्यासाठी सांगलीमध्ये कुणाची तुमच्याशी बरोबरी होऊ शकेल असं मला वाटतच नाही. तर त्या बाबतीत थोडंसं सांगा की या कालावधीमध्येच तुमचं केकचं पण लोकांना प्रशिक्षण देणं किंवा लोकांना केक करून देणं हे शिकवता शिकवता असं सुरू झालं का? हो, मी पूर्वी इथे सांगलीत होते अच्छा. आणि मग 7 वर्ष आम्ही सांगलीतनं बाहेर गेलो. परत आल्यानंतर मी कोण हे बहुधा सगळ्यांना विसर पडला होता, म्हणून मी 1992 साली केकचं प्रदर्शन भरवलं. घरातच 45 केक करून त्याचं आम्ही घरातच प्रदर्शन भरवलं, पण त्याला इतका छान रिस्पॉन्स मिळाला की त्याच्या पुढच्या वर्षीपासून 2007 पर्यंत आम्ही अशी 45 केकची कार्यालयामध्ये प्रदर्शनं भरवली. अरे वा. आणि मला जितकं आठवतंय, मी एक प्रदर्शन बघितलं होतं, काहीतरी वेगळेच विषय घेऊन केक बनवता तुम्ही, ते सांगा ना आपल्या प्रेक्षकांना. हो, म्हणजे जे आपण प्रत्यक्षात बाहेर बघतो, म्हणजे म्हातारीचा बूट किंवा परीचा किल्ला किंवा एखादी छोटीशी बाग किंवा होडी, या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी जशा खऱ्या असतात तशा जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये नॉन एडिबल म्हणजे ज्या गोष्टी खाद्य पदार्थ नाही अशा आम्ही वापरत नाही, सगळ्या गोष्टी खायच्या वापरतो. अच्छा, ते तर खूपच महत्वाचा आहे हा मुद्दा म्हणजे. आणि मग तुम्ही असं एखादं पुस्तक वगैरे काढलं का त्याच्यावर काही? हां, ते महत्वाचं आहे की आम्ही ज्या केक करतो त्याच्यासाठी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे मोल्ड नाहीत. म्हणजे म्हातारीचा बूट करायचा असेल तर एक उभा केक करायचा, एक आडवा केक करायचा, त्याला शेप द्यायचा अरे आणि बापरे. त्याचा तो केक करायचा. म्हणजे हे सगळं खूप अवघड असलं तरी आम्ही घरातल्या सगळ्या डबे किंवा आपल्याकडे जे मोठी उभी भांडी असतात त्याच्यामध्ये केक करून त्याचे आकार करतो. त्यामुळे त्याच्यावर आधारित मी एक केक डेकोरेशनचं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यात सगळे स्केचेस आहेत की कसा केक करायचा, कसा कापायचा, त्याला कसं कोटिंग करायचं, त्याच्यावर कसं आपण वरचं डिझाईन करायचं, हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. बघा, आता बहुतेक हे पुस्तक आपले सगळे प्रेक्षक शोधणार आणि घेणार बरं का. असो, हरकत नाही. असं पण मध्ये मी ऐकलं की तुम्ही काडी ते साडी म्हणून काहीतरी एक कार्यक्रम करत होतात. हो. आणि त्याला खूप डिमांड होती बायकांची. हो. जरा त्याबद्दल सांगणार का? आता हा जमाना आलाय त्याच्या आधीची गोष्ट आहे ही, कारण आता एका क्लिकवर बायकांना सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, तसं तेव्हा नव्हतं. काडी ते साडी म्हणजे अक्षरशः काड्यापेटीच्या काडीपासनं साडी, जी बाईला माहेरची साडी म्हणून प्रिय असते, त्या साडीपर्यंत मी सगळ्या हाऊसहोल्ड टिप्स, म्हणजे स्वयंपाकघरातल्या ब्युटी टिप्स किंवा काय करावं काय नाही करू, कुठला पदार्थ कसा केला म्हणजे त्याच्यातली एखादी बारीकशी मेख काय असते, आणि अशा सगळ्या अनंत गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगत असे. आणि तो खूप कार्यक्रम रंजक व्हायचा आणि इंटरॅक्शन असायची, म्हणजे बायका बाहेर उभं राहून विचारायच्या आणि मी त्यांना उत्तर द्यायची.
अशा पद्धतीचा तो कार्यक्रम असायचा. अच्छा, त्याचे बरेच प्रयोग झाले मला हो, वाटतं ना. त्याचे जवळजवळ 50 प्रयोग पुण्याला, बेळगावला आणि सांगली जिल्ह्यात तर मी सगळीकडे जाऊन आले. अरे वा, क्या बात आहे. मग आता मला असं विचारायचंय की हे सगळं करत असताना तुम्ही रेकीकडे कशा वळलात? रेकी म्हणजे कसं की मला उत्सुकता होती, पण मला अगदी चांगली संधी आली. त्यावेळी मी मुंबईला माझ्या मुलाकडे राहायला गेलेली होते आणि अनायसेच एक रेकीचं 2 दिवसाचं शिबिर आहे असं कळलं, म्हणून मी त्या शिबिराला गेले. अच्छा. आणि ते केल्यावर असं इतकं आवडलं की अरे, हे आपण नुसतं लांब राहून एखाद्याला पॉझिटिव्ह सजेशन देणं ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं याच्यासाठी आपण तन मन धन म्हणतो ना, तसं याच्यामध्ये मन फक्त लागतं. तन किंवा धनाचा काही संबंध नाही. मनाने आपण त्या व्यक्तीला उत्तम पॉझिटिव्ह सजेशन दिली की त्या व्यक्तीचं ते काम होतं. आणि या बाबतीतला माझा अनुभव, गेली 11 वर्ष मी डिस्टंट रेकी देते आणि त्याच्यातला माझा जो अनुभव आहे तो अतिशय सकारात्मक आणि खूप चांगला आहे. वा वा वा, खूप सारे पेशन्स बरे केलेत तुम्ही त्यातून. मुख्य हो, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी. अगदी साधं माझ्या नातीची गंमत सांगते की तिने मला एकदा सांगितलं, आजी मला ट्रिपला जायचंय आणि मी कॅमेरा ऑर्डर केलाय. माझी ट्रिप 7 तारखेला जाणार आहे, पण मला तो 6 तारखेला कॅमेरा मिळायला हवाय आणि त्यांनी तर त्याच्यावर 7 तारीख लिहिली आहे, तर तू रेकी देशील का? मग मी त्यावेळेपासून तिला रेकी दिली आणि तिचा 4 तारखेला कॅमेरा आला. किती छान. किती छान. म्हणजे ही किती छोटी गोष्ट आहे, पण तिच्या दृष्टीने तिला ती खूप महत्वाची वाटली. अगदी अगदी. कॅमेरा तर न्यायचा आहे, पण आला नाही तर कसं नेणार? आणखीनही तुम्ही म्हणजे तुम्ही नेहमीच अशा गोष्टी करता ज्यांनी लोकांच्या तब्येतीला, आरोग्याला मदत होईल. तर तुम्ही ते गव्हांकुराच्या रसाचं पण काहीतरी करत होतात ना? हो. गव्हांकुराचं म्हणजे अक्षरशः 7 पारळ्या आणून त्याच्यामध्ये 100-100 ग्रॅम गहू पेरून त्याचे गहू उगवून त्याचा रस काढून मी सगळ्यांना, जे कोणी पेशंट असतील त्यांना सकाळी देत होते. अनुषापोटी घ्यायचा असतो तो रस. आणि असं एकदा 7 कुंड्या पेरल्या की 14 दिवस तो रस देता येतो. अच्छा. असा मी बऱ्याच जणांना, म्हणजे कॅन्सर पेशंट किंवा असं एखादं खूप क्रॉनिक दुखणं असतं की जे खूप वर्षानुवर्ष आहे आणि बरं होत नाही, अशांना मी ते दिलंय आणि त्यांना त्याचा चांगला उपयोग झालेला आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे मला कळलेली की ते तुम्ही सगळं विनामूल्य करताय. हो, विनामूल्य. तर कारण त्या गव्हाचं काय, आपण 100 ग्रॅम गव्हाचे काय, आणि आपले कष्ट म्हणजे तसे आहेत, नाही असं नाही, पण एक समाधान जे आहे ना ते देऊन त्यांना बरं वाटतं, ह्याचं ते खूप मोठं आहे. नाही, त्यात काही वादच नाही. म्हणजे आणखीन एक उदाहरण आहे त्याच्यासाठी माझ्याकडे की ज्येष्ठ महिलांना तुम्ही काहीतरी चुन्याची निवळी घरी पोहोचवत होता. आजकाल काय झालंय, सगळ्यांचं कॅल्शियम डिफिशियन्सी हा मोठा प्रॉब्लेम डॉक्टर सांगतात, कॅल्शियम डिफिशियन्सी आहे. त्याच्यासाठी काय करता येईल? गोळ्यावरनं घेता येतात, पण ऍक्च्युअल आपल्या रक्तामध्ये ऍसिम्युलेट होणारं किंवा मिसळणारं असं चुन्याच्या निवळीचं महत्व सांगितलेलं आहे. मग ती निवळी मी घरी कळीचा चुना आणून त्याच्यामध्ये फिल्टर पाणी घालून ते निवळल्यावर त्याचं वरचंच पाणी सायफननी काढून त्याच्या काचेच्या बाटल्या भरून मी सिनियर, आमच्या ज्या कोणी ओळखीच्या ज्यांना कॅल्शियम डिफिशियन्सी होती अशांना मी घरी पोहोच करत होते. वा, काय कमाल आहे. म्हणजे करून देणं ही एक गोष्ट वेगळी आहे आणि ते नेऊन पोहोचवणं ही अपर्णाताई फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यासाठी शब्दच नाही आहेत माझ्याकडे. हरकत नाही. आणखीन एक मला असं कळलं की तुम्ही भगिनी निवेदितामध्ये पण जाता. हो, आता मी सध्या भगिनी निवेदिता प्रतिष्ठानमध्ये जाते आणि त्यांचा एक अन्नपूर्णा म्हणून कोर्स आहे. त्या कोर्समध्ये महिलांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असतं, पण काही कारणांनी, मुलं लहान आहेत म्हणून, काहींचं शिक्षण झालेलं नसतं म्हणून, किंवा काहींना जमलं नाही म्हणून, काहीतरी कारणांनी त्या मागे असतात या बाबतीत. तर त्यांना जर आपण नवीन नवीन खाद्यपदार्थ शिकवले आणि त्याच्यातल्या एखाद्या पदार्थावर त्यांची मास्टरी आली तर त्या पदार्थाचा व्यवसाय करून आपण घरासाठी अर्थार्जन करू शकतात. तर त्यांना आम्ही असं तयार करतो. मग त्यांना पुढे कर्ज मिळवून त्यांचा तो व्यवसाय सुरू केल्यावर कॉस्ट कसं काढायची, पॅकिंग कसं करायचं, तो जास्तीत जास्त पदार्थ मार्केटमध्ये प्रेझेंटेबल कसा होईल, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अपर्णाताई हा. मला सांगा,
तुम्ही तुमचं वधूवर सूचक मंडळ चालवता, त्याच्या मागचा तुमचा मुख्य उद्देश काय? खूप लोक चालवतात, पण मला नाही वाटत की तुम्ही त्या लोकांसारखं पैसे मिळवायला किंवा काही करायला ते चालवत असाल. तुमचा काहीतरी वेगळा उद्देश असणार, तो सांगणार का जरा? हा, मी जसं फ्रेश मुला मुलींचे लग्न जुळवण्याचं काम करते, तसं आता एक काळाची गरज बनली आहे की खूप विधवा, विधूर किंवा घटस्फोटित अशी मुलं मुली खूप आपल्याला समाजात दिसतात. तर मग त्यांच्यासाठी कोणी करायचं? तर मला असं वाटतं की मी त्यांच्यासाठीच जास्त काम करते. अशा घटस्फोटित मुलींचे, मुलांचे, विधूर म्हणजे अगदी मी तर 65 वर्षाच्या विधूर माणसाचं 56 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे. असे मी वेगळे वेगळे माझ्याकडे अनुभव आहेत की अशा लोकांचं आयुष्य अगदी जे एकाकी झालं होतं ते पुन्हा चांगल्याने सुरू झालं. त्यामुळे मला असं वाटतं की त्या लोकांसाठी करणं ही जास्त गरज आहे आता, म्हणून मी त्या लोकांसाठी काम जास्त करते. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. खूप आनंद होतोय आज मला तुमच्याशी बोलताना अपर्णाताई, कारण महिला दिन असतो 8 मार्चला आणि त्या दिवशी सगळ्या महिलांचा उदो उदो होतो आपल्या इथे. पण खरं म्हणजे प्रत्येक दिवस तिचाच असतो आणि तुमच्यासारख्या महिला जेव्हा असतात ना, तेव्हा तर प्रत्येक क्षण तिचा असतो असं मी म्हणेन. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि इतक्या छान गोष्टी सगळ्या सांगितल्यात, त्यासाठी मी आधी तुमचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. आपले जे सगळे प्रेक्षक आहेत, आपला जो सगळा ऑडियन्स आहे कम्प्लीट, त्यांना मी अगदी विनंती करते की जरूर जरूर हे 8 दिवस एन्जॉय करा. सगळ्या सक्षम आणि कर्तृत्ववान महिलांना मी तुम्हाला भेटवणार आहे. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काय सांगा? टू टू टू.